नमस्कार. आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने मटका चिकन. तर पहिल्यांदा चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. मी चिकन 1-2 पाण्याने चांगलं धुवून घेतलंय. मटका चिकन बनवण्यासाठी मी सगळे मसाले टाकून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मसाले काढून घेते. मी अर्धा किलो चिकन घेतलंय. त्याच्यात 1 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे. 1 मोठा चमचा कणिक पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे चिकन मसाला. हे मसाले टाकून घेतले. आता 1 लिंबू पण पिळून टाकणार आहे. मी लिंबू पिळून घेतलंय. आता दही टाकून घेणार आहे. दही छोटे चमचे मी 4 टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळे मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि 5-10 मिनिटं झाकून मुरत ठेवायचे. बघा मी असं एकत्र काढून घेतलंय. आता 5-10 मिनिटं झाकून ठेवून देते आणि त्याच्यासाठी लागणारा कांदा टमाटर चिरून घेते. बनवण्यासाठी मी 2 कांदे, 2 टमाटे, 2 लसणाच्या कांड्या घेतलाय पूर्ण, थोडीशी कोथिंबीर, आल्याचा तुकडा कापून घेतलाय आणि 5-6 कढीपत्त्याची पानं घेतले. आता मी चूल पेटून घेते. चूल पेटली चांगली अशी. आता मी मातीचं भांडं ठेवून देते. 2-3 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल मी मोहरीचं वापरलंय. तेल तापलंय. मी 1 चमचा जिरे टाकणार आहे. आता याच्यामध्ये लगेच कांदा टाकायचा. कांदा परतला आहे. आता मी त्याच्यात लसूण आणि आल्याचे तुकडे टाकून देते आणि हे कढीपत्त्याचे पानं पण. कांदा लसूण हा चांगला असं परतलाय. आता मी चिरलेला टमाटर टाकून देते. कांदा टमाटर चांगलं परतलंय. आता मी मुरत ठेवलेलं चिकन त्याच्यात टाकून देणार आहे. हे चांगलं असं एकत्र करून घ्यायचे. एकत्र झालंय. मी आता चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. चिकनमध्ये पाणी जास्त काय टाकायचं नाही. मी थोडंसंच घेतलंय, अर्धा कप एवढं.
चिकन आपल्याला 10-15 मिनटं झाकून शिजून द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं. हे पीठ आपण चौकून लावून घ्यायचं आहे, मग त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. मी अशा पद्धतीनं लावून घेतलंय पीठ. आता त्याच्यावर झाकण ठेवून देते. कमी जाळावर शिजून देणार आहे आता मी थोड्या वेळ. हे पहा, आपलं मटका चिकन चांगलं असं शिजलंय. आता मी उतरवून घेते. कसं झालं बाळा? मस्त झालं.